नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे लेझी फूडी मंदिता आणि तिचा नवसाचा नवरा म्हणजेच साबजी। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, जसं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे, श्रावण महिना सुरू झाला की एका पाठोपाठ एक आपले सण देखील सुरू होतात आणि सण म्हटलं की ह्या डेली व्लॉगर्स लोकांची चांदीच चांदी होते। देवाला बोलू नका, आपल्या सणांना बोलू नका आणि आता तर पितरांनाही हे लोक सोडत नाही आहेत। सगळ्याच गोष्टीला या लोकांनी एक कॉन्टेंट बनवून ठेवला आहे। असलीच लाज शरम उरलेली नाही आहे यांना। पैसा कमवण्यासाठी कुठल्याही थराला जातील आणि वाटेल ते करत बसतील। बस इझी मनी हवा यांना, बाकी काही नको। कालच मी त्या किरकिड्यावरती पॉडकास्ट केलं होतं आणि त्यात मी या रिलेटेड बोलली देखील होती। सेम हेच या लेझी फूडीने केलं आहे। बोलते त्यावरती पुढे। काय आहे ना, बरेच दिवस झाले, जवळजवळ 1 महिना झाला असेल, या लेझी फूडीकडे दुर्लक्ष झालं होतं। नजरहटी दुर्घटना घटी असा प्रकार आहे। हिचे व्लॉग्स पण ना आजकाल खूप पकाऊ असतात। त्या साबजींचे तर काय विचारूच नका, 1 नंबरचे विचित्र आहेत। नुसते आपले आईच्या मागे, बल्ल्यानीच्या मागे मागे हातात कॅमेरा घेऊन झापझूप करत फिरतात। त्याच झालेल्या रेसिपी दाखवायच्या आणि कसं तरी समोर आलेला दिवस ढकलायचा, एवढंच या लोकांना माहिती आहे। पब्लिक बोर होते, काहीतरी वेगळं करू असं काही नाही। नुसतं आपल्या तेच रटाय व्लॉग्स दाखवून बघणाऱ्यांना पण कंटाळवतायत। एक ट्रिप झाली की दुसरी ट्रिप सुरूच असते। काय ते लोकांचं पण कॉन्टेंट म्हणूनच यूज करत असतात सतत। लोकांना तरी समजलं पाहिजे ना की आपण इथे स्वतःचे पैसे देऊन ट्रिप एन्जॉय करायला जातो। रोजच्या धक्काबुक्कीतून निवांत आपल्यासाठी वेळ काढून जातो। का जातो तर आपल्याला स्वतःसाठी वेळ मिळावा म्हणून। पण कसलं काय, तिथेही या लोकांचं फिल्मिंगच सुरू असते। आता काही लोक आहेत हुशार जे अवॉइड करतात, यांचे कॅमेरा बघून पण लांब राहतात। पण काही लोक म्हणजे त्यांचे अंधमंद भक्त आहेत ना, जे यांचे गोड गोड बोलण्याला भूलतायत आणि स्वतःचा वापर यांच्या व्लॉग साठी करू देत आहेत। लास्ट टाइम पाहिलं ना मंडळी, त्या एक काकू चालल्या होत्या स्टेअर्स वरून आणि त्यांच्या कमरेखाली कॅमेरा कंटिन्यू मारला जात होता। शूट तर लेझी फूडीने केलं होतं, पण एडिटिंगचं काय, एडिटिंग तर 4-4 वाजेपर्यंत पहाटे जागून साबजीच करतात। त्यांनाही ते दिसलं नव्हतं का की बीवी दिखाओ पैसे कमाओ स्कीमचा लाभ उचलता उचलता आता दुसऱ्यांच्या बायकांना दाखवून पण यांना पैसे कमवायचे आहेत। हे साबजी तर स्वबळावरती 4 पैसे कमवू नाही शकत। आजपर्यंत बायकोच्या जीवावरतीच पैसे कमवत आले आहेत आणि आता दुसऱ्यांच्या बायकांवरती पण फोकस करून त्यांचे नको ते व्हिडिओज टाकून त्याच्यावरती पण यांना डॉलर्स कमवायचे आहेत। कमाल आहे बाबा या साबजींची। त्या पुण्याच्या महिन्याला तर बाबा काहीच काम नसते वाटते, प्रत्येक ट्रिपला हजर असते आणि दरवेळी तिच्या आवाजाला काय होतं हो मंडळी, नाही म्हणजे दरवेळी बघावं तेव्हा हिचा आवाज गेलेलाच असतो। ही बाई नेमकं करते तरी काय, सारखा सारखा हिचा आवाज कसा का जात असतो। ती पुण्याची महिना पण मंदिता सारखीच आहे, नुसती आपली ओव्हर ऍक्टिंग करत असते। ह्या बंजिता मॅडम आणि फॅशनचं तर लांब लांब पर्यंत काहीच कनेक्शन दिसत नाही आहे। काय तो यांचा मेकअप असतो। एकतर या बाईचं सॅलॉन आहे, पण हिला अजून स्वतःचं थोबाड रंगवता येत नाही। त्यात काय ते आयलॅशेस लावून फिरते ना, मला तर ते बघून भीतीच वाटली हिची। हडळ तरी बरी दिसते। अहो मंडळी, हडळ म्हणजे घरकोंबडी बद्दल नाही बोलत आहे हो मी। ती घरकोंबडी तर जकिनीपेक्षा कमी नाही आहे। देवाने एवढं आपल्याला सौंदर्य दिलंय ऑलरेडी, मग अजून कशाला ना त्यावरती किलोभर मेकअप थोपायचा। ठीक आहे, आता गरजेचं आहे, आपण बाहेर एवढ्या वावरतोय त्यासाठी, पण जेवढा कमीत कमी मेकअप असेल तेवढाच तो लुक अजून खुलून दिसतो असं मला वाटते। नाहीतर मंडळी, तुम्हाला तर माहितीच असेल की सिग्नल वरती पण काही लोक उभे असतातच ओव्हर मेकअप करून। बाई 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 बाई, काय ते नेल आर्ट केलं होतं। हिची चॉईस आणि त्या किरकिड्याची चॉईस ना एकदम सेम टू सेम आहे, एकदम गचाळ। आता वॉटर ऍक्टिव्हिटीज करायला जायचं होतं तर मग आधी त्या टीमला सांगायचं होतं ना हिने की बाबा आपण वॉटर ऍक्टिव्हिटीज करायला जाणार आहोत, तसेच काहीतरी साजेसे कपडे घाला। पण नाही, सगळ्या बिचाऱ्या 1 पीस घालून आल्या होत्या। यावरूनच समजते मंडळी, यांच्या ट्रिप मध्ये कोणाचा कोणाला ताळमेळ नसतो। बोलाचा भात नाही बोलाची कडी आहे नुसतं आपलं बोलायला म्हणून सांगते की मी प्रत्येकाकडे जातीने लक्ष देते, पण यावरून तर मला असंच वाटते की हिचं कोणाकडेही काहीच लक्ष नाही आहे। हिने ती ट्रिप ऑर्गनाइज केली आहे ना, मग सगळीकडे हिलाच कशाला पुढे पुढे करायचं असते। जे लोक पैसे भरून
ट्रिप एन्जॉय करायला आले आहेत त्यांना संधी द्यायची सोडून हीच आपली आहे सगळीकडे पुढे पुढे. आता यांना व्लॉग शूट करायचा आहे कुशाल करावा यांनी, पण इतर जे तिकडे आले होते टुरिस्ट त्यांची तरी या लोकांनी परमिशन घेतली होती का? मला तरी नाही वाटत की त्यातल्या एकाची तरी या लोकांनी परमिशन घेतली असेल. कोण समोर दिसतोय कॅमेराच्या ते सगळ्यांना शूट करत फिरत होते. ह्या लोकांनी तर स्वतःचा पर्सनल लाईफ पब्लिक करून टाकला आहे. त्याचा तर या लोकांनी बाजार मांडून ठेवलाच आहे. त्याच्यासोबतच इतरांच्याही प्रायव्हसीचे 12 वाजवत सुटले ते लोक. प्रत्येक ट्रिप मध्ये ते जेवण काय असते ते सकाळ संध्याकाळ दाखवणं असते तिचं सुरू. आणि असं पण नाही की काहीतरी वेगळं आहे मेन्यू मध्ये. तेच आपलं पनीरची भाजी, तवा भाजी, चिकन मसाला, राईस, पापड, लोणचं. ते साबजी बोलतात. आपल्या इथे खाण्यापिण्याची खूप सोय आहे. लाजणे का नाही? अहो साबजी, तुम्ही तर ना लाज सोडून दिली आहे हो. जरा आरशात बघा स्वतःकडे. खाण्यापिण्याची सोय ना गेस्ट साठीच राहू दे हो. तुम्ही जरा ना नियंत्रण ठेवा तुमच्या खाण्या आणि पिण्याकडे पण. तुम्ही लाग बोलाल हो की तुम्ही पितच नाही, पण दुबईवरून येताना तुमची बायको एक बॅग भरून कोणासाठी बाटल्या आणते ना ते माहिती आहे हो सगळं आम्हाला. त्यामुळे ना राहू दे. कोणाचा तिकडे बर्थडे होता तर नुसती लेझी फुडी एकटीच बोंबलत होती. अरे एवढं बोंबलण्याची काय गरज आहे? आजूबाजूलाच तर उभे आहेत सगळे, मग एवढं कशाला किंचाळायचं आहे ना? आणि हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे नुसती आपली त्या हॅपी बर्थडेची वाट लावून टाकली होती या बाईने. असं वाटत होतं कोणीतरी हिच्या तोंडामध्ये यूज सॉक्स कोंबावा, तेव्हा ही कुठे गप्प बसेल. तिथे त्या दोघी जणींचा बर्थडे होता. त्यांना बोलते काय तर, मी तुम्हाला तुमचं एज नाही विचारणार आहे. यू लुक्स ब्युटिफुल, एज इज जस्ट नंबर्स. अहो बंजिता मॅडम, मराठी बोला हो. उगाच इंग्लिश झाडू नका. माहिती आहे ना शिक्षण किती झालंय तुमचं ते. ढ होत्या तुम्ही, विसरू नका ती गोष्ट. एक वचन अनेक वचन येतं की नाही? त्या युरोपच्या वांगोसारखं यांनी पण उडणाऱ्या ड्रेसमध्ये फोटोशूट केलं होतं. श्रावण पाळत होती ही बाई, मग गणपतीमध्ये 10 दिवस पाळणार होती. माळवस होऊन गेला, आता नवरात्री आली आहे तरी यांचं आहेच नळ्या चोखणं सुरू. या लोकांनी हनीमून ट्रिप पण ऑर्गनाइज केली आहे असं मी ऐकलं आहे. आता म्हणजे नवविवाहित जोडप्यांना पण सोडणार नाही हे लोक. त्यांच्या प्रायव्हसीचे पण 12 वाजवण्याच्या इराद्यात दिसतात हे दोघं नवरा बायको. ही बाई कुठेही जाते तर तिकडून रेसिपी ढापून येते आणि मग हिला असं होते की कधी दाखवू आणि कधी नको. मग काय मुलीच्या नावावरती ढकलून देते की भावीला खायची इच्छा होती म्हणून आज मी हे बनवते आहे. तिला टिफिनला ते द्यायचं होतं म्हणून मी ते बनवते आहे. नुसती आपली नाटकं सुरू असतात या बाईची. सासूबाई तर यांच्या पुढच्याच आहेत. ऍक्टिंग अशी करतात की यांची ऍक्टिंग बघून किरकिरे काकू पण लाजतील, त्यांनाही या पाठी टाकतील. अशा आहेत या काकू. ती मुलगी आल्यावरती पण तिला स्क्रिप्ट देऊन बसवलं होतं जबरदस्ती. तिला विचारत होते काय तर, कशी झाली होती रेसिपी. काय माणसं आहेत ना हे. निदान तिला तरी सोडा रे आता. सर्व पित्री अमावास्येला मॅडमने व्लॉगची सुरुवात केली. सकाळ सकाळ शुभ सकाळ. आजचा मेन्यू बघा. म्हणजे नेमकं काय होतं ना हे मला तेच समजलं नाही. श्राद्धाचं जेवण दाखवत होती की घरी साखरपुडा बारशाचं जेवण दाखवत होती. श्राद्धाचं जेवण करताना पण थोबाडावरती किलोभर पीओपी थोपून बसली होती. हेच सांगा मंडळी, या लोकांना असं वागणं शोभते का? श्राद्धाचं जेवण बनवत होते त्याच्यासाठी मेकअपची काय गरज होती? आणि सगळ्याचाच व्हिडिओ काढून दाखवणं गरजेचं आहे का? म्हणजे नेमकं या लोकांना आनंद होतोय की दुःख तेच समजत नव्हतं. सासूबाईंचा जीव तर बाबा नुसता त्या माशांमध्ये अडकलेला होता. पित्रांना वाडी ठेवण्याचं राहिलं बाजूला, पण ह्यांचा नुसता जीव सुरसुरत होता ती मच्छी बघून. अशी लाळ टपकत होती ना यांच्या तोंडातून की काय विचारूच नका. ह्यांचं असं झालं होतं की कधी ती मच्छी बनवते आणि कधी मी ती खाते. पित्रांना वाडी ठेवणं राहिलं बाजूला. खरं तर या लोकांना यांच्या सोयीप्रमाणे पित्र आठवतात. 1 वर्ष ह्या लोकांचा जेव्हा इच्छा असते तेव्हा हे लोक वाडी ठेवणार, जेव्हा यांची इच्छा नसणार तेव्हा हे लोक वाडी ठेवणार नाही. सगळं काही इच्छेवरती आहे. आणि जेव्हा कॉन्टेंट नसतो ना तेव्हा कॉन्टेंट म्हणून हे लोक असा वापर करून घेतात त्या गोष्टीचा. ह्या बंजिता मॅडमने सासऱ्यांसाठी वाडी ठेवली ही खरंच खूप छान गोष्ट आहे. पण यांना आई वडील दोन्ही नाही आहेत आणि या एकुलत्या एक मुलगी होत्या त्यांच्या. मग मंडळी मला एक गोष्ट सांगा, ह्या बाईची जबाबदारी नव्हती का हिच्या मृत आई वडिलांसाठी वाडी ठेवायची? खरं तर ना ते दुखवट्याचं जेवणच झालं एका प्रकारे. पण ह्यांची तर मेजवानी सुरू होती. ताटात वाढलेल्या अन्नावरती असे तुटून पडले होते ना की जसं काय कधी खाल्लंच नव्हती मच्छी. लेझी फुडी नाटकी तर अशी करत होती ना की काय तर म्हणे कालपासून आईबाबांची खूप आठवण येत होती मला. मी घरी आल्यावरती मला आईने सांगितलं उद्या पितृ अमावास्या आहे. का ग बाई, तुझं घरात लक्ष नसते का?
सासूने सांगितल्यानंतर तुला समजायला काय? तुझं कॅलेंडरकडे लक्ष नसते का? तुला माहिती नसते का कधी काय आहे ते? आणि अगं ढोंगी बाई, तुझ्या सासूने सांगितलं होतं ना की उद्या पितृ अमावस्या आहे, तर मग तुला काय झालं होतं? स्वतःच्या आई वडिलांसाठी का बरं तू वाडी ठेवली नाहीस? मार सांगतेस ना की मला खूप आठवण येत होती आणि मला खूप वाईट देखील वाटत होतं. मंडळी, मारी बाई लोकांना सांगत होती काय तर म्हणे रीती परंपरा आपण करायच्या असतात, त्यांना बरं वाटते. मग हिने का बरं केलं नाही हिच्या आई वडिलांसाठी? काही नाही हो मंडळी, सगळं काही कॉन्टेंटसाठी सुरू आहे या बाईचं. या लोकांनी आता पितरांचा पण डॉलर्स कमवण्यासाठी वापर सुरू ठेवलाय. किरकिड आहे एक तिथे. नवरात्री सुरू झाली आहे आणि आता हा श्राद्धाचे व्हिडिओज टाकतोय. आता थोड्या दिवसांनी बघा मंडळी, ही बाई ना दिवाळीमध्ये श्राद्ध घालेल. काय करतील नी काय नाही, सगळं काय नुसतं कॉन्टेंट साठी सुरू आहे. तर मंडळी, तुम्हाला याबद्दल काय वाटते ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते. आजचं पॉडकास्ट तुम्हाला आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.